राम राम सोयरी हो साल नवीन घोषणा झाल्या जुन्या आणि सरकार लावायला बघा आम्हा शेतकऱ्याला चुना येडे झाल्या काय हो. देवेंद्र फडणवीस मामा म्हणला होता 2026 मध्ये शेतकऱ्याला 12 तास लाईट देतो म्हणला होता. त्यानं 2026 मध्ये शेतकऱ्याला तर काय 12 तास लाईट दिली नाही. आता आमची 8 तास लाईट आहे, त्याच्यामधली 2 तास घालवाले ते. अहो येडे झाल्या काय. एक तर दिवसामध्ये 8 तास लाईट द्यायला ते बी हप्तेवारी, त्याच्यामध्ये बी 2 तास यायची दिवसामध्ये गेली आली पळा 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 लावा याच्यामध्येच आमचा दिवस चालाय. म्हणजे दिवसामध्ये 6 तास लाईट यायली आणि त्यातल्या त्याचा हप्तावारी गुरुवार आहे. दर गुरुवारी यायची लाईटची बंद बारीच म्हण. दिवसभर लाईट शेताकडे बंद. म्हणजे आम्ही काय भिजवाव की सगळी भिजवून वाळूच देऊ म्हणालो मी. नाही आता मला या देवेंद्र फडणवीस मामाला विचारायचंच आहे, काय धंदा होय की काय होय म्हणालो. हिंग साल बदलून गेलं, मग आता शेतकऱ्याच्या मागलं काय हिगीन टळणं आले बाबू. नाही तर उगं कोपराला गुळ लावून चटायच ठेवलंय आम्हाला. आम्ही हे करता आम्ही ते करता, आम्हाला काहीच करू नका. दिवसाची लाईट फक्त आणि फक्त 12 तास द्या बघा, 24 तास बी देऊ नका. तुमचे आश्वासन आम्हाला काहीच करायचं नाही. 24 तासाची काहीच गरज नाही. दिवसातून आम्हाला फक्त 12 तास लाईट द्या आणि आमच्या शेतीच्या मालाला हमी भाव द्या. बस एवढं जरी केल्या तरी आम्ही बी सुखी राहता आणि तुम्हालाही बी सुखी ठेवता. नाही तर कसं व्हायलंय, आमचं सगळं मरण व्हायलंय. येडे झाल्या काय, राबावं लागाले. आणि आलेला माल मार्केटला आला की आमची गार खंदून चले. सोयाबीनला आमदा 3000 भाव लागला, हळदीची तशी बोंब, ऊसाची अशी बोंब, कोणती बी बोंबच आहे आमच्या मागं. आता तुम्ही म्हणशाल सोयऱ्याने हे पद्धत लई भारी केली नळ्याची. अहो येडे झाल्या काय, करू नाही तर काय करू. आता कसं झालंय बघा, दिवसाच्या लाईट मध्ये 10-12 लाईट याले चले, ते दांडाचं पाणी तिथून लावलं इथपर्यंत आलं की दांड पुरा हडकून चालाय. त्याच्यामुळे हे शाट केलो. नंबर 1चा जैनचा पाईप आणलो आणि या पाईपाला मारलो पुंगड्या आणि नंबर 1चे नळ टाकलो. संध्याकाळी बी यायचं आपल्याला टेन्शन नाही. संध्याकाळी भिजवा यायला फर फाटाले. येणे झाले की काय, वाघाचं भेव आलंय आमच्याकडे. बिबट्या बी वाघही बी कोण्या दिवशी माझ्या उरावर येऊन फाडते की म्हणालो. म्हणून हे टेन्शन ठेवलं नाही आपण. 10-15 नळ्याला लावलं की जबरदस्त 2-3 घंट्यामध्ये भिजून चले. तुम्हाला जर ही अशी प्रक्रिया करायचं असेल, असला पाईप आणायचा, त्याला होल मारायचे आणि नंबर 1 सऱ्याला चालू द्यायचं. हे प्रक्रिया करा, टेन्शन राहीना. आता दुनिया पुरी सुधरून गेली, शेतकऱ्यानं कवा सुधारावं आता मला सांगा बरं तुम्ही. म्हणून हे प्रक्रिया केलं. मी म्हणलो बा आपल्या शेतकऱ्याला बी सांगाव, ते बी सुधारतील. जायला पुरी दाखवा नळ्या कसं काय केल्यात आपण बघून घ्या. उगण माय नांदेडचा शेतकरी म्हणतात. पुढच्या व्हिडिओ मध्ये राम राम.